चियर शिक्षण आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांना त्यांना त्यांच्या पेन्शनमध्ये कसा फायदा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक 19/5/2026 रोजी निर्गमित झालेला हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये महागाई भत्ता थकबाकी संदर्भातला शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता आणि याच धर्तीवर राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीचा दर जो आहे तो 58% असा सुधारित करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगानं नोव्हेंबर ते जानेवारी 2026 ची महागाई भत्ता थकबाकी जी आहे ती अदा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता, तो स्वतंत्रपणे निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यास अनुसरून राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना उर्वरित कालावधीतील थकबाकी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या अनुषंगानं निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई वाढीच्या थकबाकीची रक्कम मे 2026च्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीची रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखाधिकारी मुंबई कोषागार यांची राहणार आहे आणि ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या अशा मान्यताप्राप्त, अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यामधील निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना हा जो निर्णय आहे तो योग्य त्या फेरफारासह लागू असणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील पेन्शनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे। शासनानं वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्ती वेतनावरील महागाई वाढी देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारासह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू असणार आहेत आणि या आदेशासोबत इंग्रजी आदेशाची प्रत देखील जोडण्यात आलेली आहे। इंग्रजी प्रत जी आहे ती सोबत जोडलेली आहे। या आदेशासोबत आपण स्क्रीनवर व्हिडिओ पॉज करून ही आदेशाची प्रत जी आहे ती देखील पाहू शकता। त्यामुळे निश्चितच पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना जे उर्वरित प्रलंबित थकबाकी जी होती ती नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ती त्यांच्या मे पगार पेन्शनमध्ये देण्याचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रपरिवारांच्यामध्ये नक्की शेअर करा। आपले काही प्रश्न असल्यास पेन्शन संदर्भात किंवा आणखी काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा। आपल्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल। धन्यवाद।